तुमचं नाव काय? जालिंदर नवले. कुठलं गाव? कुरण. कुरण. विधानसभेला कोणाची हवा, आमदार कोण हवा? आमदार सत्यशील दादा असले तर नक्कीच पाहिजेत. विद्यमान आमदार अतुल बेनके, शरददादा सोनवणे, आशाताई बुचके कामं तर मानावाची नाहीत सध्या तालुक्यात, म्हणजे त्याच्यामुळे अतुल साहेब नसले तर सत्यशील दादा असलं पाहिजे. माजी आमदार शरददादा सोनवणे, शरद दादाची पण सध्या तर कामं नाही तेवढी. आशाताई बुचके. आशाताई एक वेळेस चालू शकतात आणि सत्यशील दादा. आता आशाताई का सत्यशील दादा? सत्यशील दादा तर नक्कीच. सत्यशील दादांचा पक्ष कुठला? काँग्रेस. काँग्रेस. इथली जागा आहे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. शेजारी त्यांना आम्हाला मतदान करणंच आहे ना, त्याच्यामुळे त्या सत्यशील दादा राहिले तर 100% आम्ही त्याच्यासाठी काम करू. अख्खं गाव. तर दादा म्हणाले आशाताई बुचके. नाही ठीक आहे, त्यांचं मतदान मुंबईला असेल. मतदान गावाला नाही त्यांचं मतदान गावाला. बघू आपण बाबांशी परत गप्पा मारूया. आता सोबत आपल्यासोबत एक युवक आहेत, तर त्यांच्याशी बोलूया. भाऊ, काय सांगाल, जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? माझा कल गावच्या दृष्टीने जर पाहिलं तर सत्यशील दादा यांची जमीन आमच्या गावामध्ये आहे आणि आमच्या गावच्या विकासासाठी हाकेच्या अंतरावरती सत्यशील दादा आहेत. तर जास्त आमचा होरा सत्यशील दादाकडे असेल. त्यांचा पक्ष काँग्रेस आहे. जुन्नरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. सत्यशील शेरकरांच्या काँग्रेस पक्षाला ही जागा सुटेल का, किंवा सत्यशील शेरकर यांनी शरद पवार यांच्या तुतारी पक्षामध्ये जावं लागणार आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? काय तुम्हाला वाटतं, ही जागा काँग्रेसला सुटायला हवी की शेरकरांनी शरद पवारांच्या पक्षात जावं? आमदार तर नक्कीच सत्यशील दादा पाहिजे, जागा पण पाहिजे, परंतु पक्ष म्हणून आम्ही मतदान करणार नाही. तर आम्ही आमचा माणूस, आमचा जवळचा माणूस, आम्ही काही त्यांना वेगळं मानत नाही. आता आमच्या गावात जमीन असल्यामुळं ते गावचे नागरिक आहेत, असं या प्रकारे आम्ही पकडून चाललेलो आहे. आणि सध्या कल आमचा आता सध्या या नवगावची सोसायटी आहे, कारखाना आहे, मोठाले संस्था त्यांच्या अंडरमध्ये काम करतात, काम चालतं, सिस्टीम चालते. तर आम्हाला सत्यशील दादाच हवे आमदार म्हणून. विद्यमान आमदार अतुल बेनकेंच्या कामावर नाराज? अतुल बेनकेंच्या कामावरती नाराज नाहीये आम्ही. आमच्या गावामध्ये त्यांनी दिलेत कामं, यापूर्वी त्यांच्या वडिलांनी दिले होते, त्यांनी दिलेत. परंतु अतुल दादांपेक्षा आम्हाला सत्यशील दादा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह राहतील. माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेते आशाताई बुचके. तर ते आता सध्या थोडस राजकारण वेगळे आणि ते जरा थोडस अलीकडं पलीकडं या मानसिकतेमध्ये. तर मग आम्ही आमचा निर्णय गावचा, कारण की आमच्या गावचा माणूस जर उभा असेल तर मग आम्ही इतर कोणाकडे लक्ष द्यायचं कारणच नाही. जरी विग्नरचा बाजारभाव आणि भीमाशंकरचा बाजारभावामध्ये तफावत आहे, याचा फटका काही शेतकऱ्यांना बसेल का? नाही, एवढं काय होणार नाही असं काही, कारण की आमच्या तालुक्यामध्ये तेवढी प्रबळ लोक, बागायतदार प्रबळ आहेत. परंतु आंबेगाव तालुक्यासारखं भीमाशंकर कारखान्यासारखे कम्पेअर केलं जाणार नाही, कारण की जवळजवळ हा कारखाना दोन्ही तालुक्यांमध्ये कार्यरत असतो. त्याच्यामुळं मग तिथं काही हा निर्णय होणार नाही आणि सगळा होरा सत्यशील दादाकडे. सत्यशील शेरकर जिंदाबाद. हो, जिंदाबाद.